श्रोते हो, आज मी तुम्हाला श्रीमद आद्य शंकराचार्यांनी रचलेले महालक्ष्मीचे अत्यंत प्रभावी कनकधारा या स्तोत्राची कथा व फलश्रुती सांगणार आहे. ही कथा ऐकल्यावरच कळेल की या स्तोत्राची किती महती आहे ते. या स्तोत्राचे पुस्तक दुकानांमध्ये अगदी सहज उपलब्ध आहे. हे स्तोत्र संस्कृतमध्ये आहे, पण त्याचा मराठीतही अर्थ त्यांनी दिलेला आहे. चला तर मग या स्तोत्राची महती म्हणजेच फलश्रुती व या स्तोत्राची कथा म्हणजेच हे स्तोत्र कसे रचले गेले ते बघूया. श्रीमद आद्य शंकराचार्य गुरुगृही शिकत असतानाची ही गोष्ट आहे. एके दिवशी ते भिक्षा मागण्यासाठी एका निर्धन ब्राह्मणाच्या घरी गेले. अंगणात उभे राहून त्यांनी ओम भवती भिक्षांदेही असा घोष केला. तो आवाज ऐकून त्या घरातील ब्राह्मण स्त्री बाहेर आली. आचार्यांची तेजस्वी बालमूर्ती पाहून हा बालक तपस्वी महापुरुष आहे हे तिच्या लक्षात आले. त्याला भिक्षा घालण्यासाठी तिच्या घरात काहीही नव्हते. त्याला विनमुख पाठवणे तिला प्रशस्त वाटेना. पतीही बाहेर गेला होता. काय करावे तिला मोठा प्रश्न पडला. तिला आपल्या दारिद्र्याबद्दल तीव्र खंत वाटली. तेवढ्यात तिला अंगणामध्ये एक आवळा पडलेला दिसला. तो तिने उचलला, पदराने पुसला आणि आचार्यांच्या झोळीत टाकून त्यांना वंदन केले. आचार्यांनी त्या ब्राह्मणीचा मनोभाव जाणला. तिचे दारिद्र्य पाहून त्यांचे हृदय कळवळले. त्यांनी तिथेच उभे राहून अनन्य भावाने भगवती महालक्ष्मीची स्तुती केली. त्या स्तवनाने प्रसन्न झालेली महालक्ष्मी त्यांच्या सन्मुख साकार रूपात प्रकट झाली. त्यांनी महालक्ष्मीला नमस्कार केला आणि त्या गरीब ब्राह्मणीवर कृपा करण्याची विनंती केली. महालक्ष्मी म्हणाली, आचार्य, पूर्व पुण्याईशिवाय धन प्राप्त होत नाही हे आपण जाणता. या दाम्पत्याला पूर्व सुकृताचे पाठबळ नाही, मग ही धनवान कशी होणार? आचार्य म्हणाले, माते, ही ब्राह्मणी गरीब असली तरी मोठी भाविक आहे. पूर्व सुकृत नसले म्हणून काय झालं? तू माझ्यासाठी हिच्यावर कृपा कर. तू जगन्माता आहेस. या ब्राह्मणीची उपेक्षा करू नकोस. आचार्यांची ती कारुण्यपूर्ण विनंती ऐकून भगवती महालक्ष्मीने निजकृपेने त्या ब्राह्मणीच्या अंगणात सोन्याच्या आवळ्यांची वृष्टी केली आणि अशा प्रकारे त्या ब्राह्मण दाम्पत्याचे दारिद्र्य नष्ट होऊन ते धनाढ्य झाले. शंकराचार्य आणि महालक्ष्मीच्या कृपा प्रसादाने त्यांच्या धनावर राजा किंवा तस्कर यांची वक्र दृष्टी कधीच पडली नाही. तर श्रोते हो, आता आपण बघूयात या स्तोत्राची फलश्रुती. श्रीमद आद्य शंकराचार्यांनी ज्या श्लोकांनी श्री लक्ष्मीची स्तुती केली ते 18 श्लोकी हे स्तोत्र श्री कनकधारा स्तोत्र म्हणून प्रख्यात झाले. हे स्तोत्र अत्यंत प्रभावी असून वैभवदायक व कल्याणकारक आहे. जो मनुष्य नित्य शुचिर्भूत होऊन या स्तोत्राचे भक्तिभावाने पठण करील त्याच्यावर भगवती महालक्ष्मी प्रसन्न होईल. तिच्या कृपेने दारिद्र्य नष्ट होईल, धनाची चिंता दूर होईल, आर्थिक अडचणी दूर होतील, कर्ज फिटेल, सांपत्तिक स्थिती सुधारेल, उत्पन्नाचे सात्विक साधन उपलब्ध होईल, नोकरी धंद्यात भरभराट होईल. जो या स्तोत्राचे त्रिकाळ पठण करील तो ऐश्वर्य संपन्न होईल. या स्तोत्राचे संकल्पपूर्वक 16,000 पाठ केल्याने सुवर्ण वृद्धी होते असे एका ज्ञानी मनुष्याने सांगितले आहे. जशी श्रद्धा तशी फलप्राप्ती हे सर्व श्रुतच आहे. हे स्तोत्र संस्कृतमध्येच पठण करावे अशी अपेक्षा आहे, कारण या स्तोत्रातील प्रत्येक श्लोक मंत्ररूप आहे. हे स्तोत्र साक्षात शंकराचार्यांच्या मुखातून प्रकटले असल्याने याला स्वतःचा असा पवित्र स्पंद आहे. या स्तोत्र पठणाने आपणा सर्वांचे कल्याण होवो हीच जगदंबेच्या चरणी प्रार्थना.